मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक प्राणायाम सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुमच्या जवळपास सगळ्यात शारीरिक किंवा मानसिक समस्या नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे, तेही एक नया रुपया खर्च न करता, कुठेही बाहेर न जाता, अगदी घरच्या घरी बसल्या बसल्या कधीही। मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। मित्र हो, अनुलोम विलोम प्राणायाम हे नाव तुम्ही ऐकलंच असेल। तुमच्यापैकी बरेच जण हे प्राणायाम दररोज नियमितपणे करतात देखील, परंतु बहुतांश लोकांना अनुलोम विलोम या प्राणायामाच्या बद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहितीच नसते। त्यामुळं या प्राणायामाचा त्यांना फायदा होण्याच्या ऐवजी तोटा होऊन बसतो, किंवा बहुतांश वेळेला नियमित करून सुद्धा त्यांना म्हणावा तितका याचा फायदा होत नाही। त्यामुळे हे प्राणायाम नेमकं कुणी करायचंय, कधी करायचंय, किती वेळ करायचंय, हे करण्याची शास्त्रोक्त पद्धत कुठली आहे, आणि हे केल्यानंतर आपल्या शरीराला आणि मनाला नेमके काय फायदे होणार आहेत, आणि हे प्राणायाम नेमकं कुणी करायचं नाही आणि करत असताना काय काळजी घ्यायची, याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे। बऱ्याच जणांना असं देखील वाटतं की अनुलोम विलोम त्यात काय एवढं विशेष आहे, फुकट मिळतं म्हणून आपल्याला त्याची किंमत नसते। मात्र आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्यापैकी सर्वजण आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे, मी सांगितलेल्या वेळेला अनुलोम विलोम हे प्राणायाम करायला सुरुवात करणार, याची 100% खात्री देतो। मित्र हो, सगळ्यात सुरुवातीला पाहूया अनुलोम विलोम नियमित करण्याचे 11 आरोग्यदायी शास्त्रीय फायदे कुठले आहेत। सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा तो म्हणजे आपल्या मानसिक आरोग्यासाठी। मित्र हो, ज्या लोकांना नैराश्य आहे, डिप्रेशन आहे, सतत चिंता असते, सतत काळजी असते, कुठल्या तरी गोष्टीचा ते अति विचार करत बसतात, कधीही ते सुखी किंवा आनंदी दिसत नाहीत, सतत दुःखामध्ये, सतत त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात, हे असं झालं तर तसं होईल, हे कसं झालं तर तसं होईल, आणि त्यामुळं ते आजचा दिवस पूर्णपणे त्यांचा वाया घालवतात ह्या नकारात्मक विचाराच्या माध्यमातून। परंतु हे अनुलोम विलोम नावाचं प्राणायाम अशा रुग्णांच्या मध्ये औषधासारखी मदत करतं। जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला अगदी 3 दिवसामध्येच खूप चांगले रिझल्ट या मानसिक आरोग्यावरती बघायला मिळतील। त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य सुधारेल, आणि एकूण जेव्हा मानसिक स्वास्थ्य सुधारतं तेव्हा तुमचं शारीरिक स्वास्थ्य सुद्धा मजबूत राहण्यासाठी मदत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, यामुळे तुमची झोप चांगली सुधारते। झोपण्याच्या आधी फक्त 5 ते 10 मिनिट तुम्ही हे प्राणायाम जर रोज करायला सुरुवात केली तर 100% तुमचा निद्रानाशाचा त्रास दुरुस्त होऊ शकतो। झोपेची गोळी तुमच्या बंद होऊ शकते। मध्ये मध्ये झोपेमध्ये तुम्हाला जाग येत असेल, नंतर ती परत लागतच नसेल, तर अशा वेळी देखील तुम्हाला हे अनुलोम विलोम खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे। दुसरा महत्त्वाचा फायदा आहे ते म्हणजे मेंदूच्या आरोग्यासाठी। जर तुमच्या मेंदूची कार्यक्षमता तुम्हाला वाढवायची असेल, तुमची निर्णय क्षमता वाढवायची असेल, तुमचा लक्ष केंद्रितपणा जर तुम्हाला वाढवायचा असेल, मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन चांगला पुरवून त्यांचं चांगलं पोषण करण्याची नैसर्गिक ताकद या अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आहे। जेव्हा तुम्ही हे प्राणायाम करायला सुरुवात करता तेव्हा तुमचा मेंदू नव्यानं ताजातवाना होतो, तो कधीही आळशी किंवा सुस्त होत नाही, तो सतत नेहमी अलर्ट राहतो, कधीही त्याला थकवा जाणवणार नाही, आणि त्याच्या कुठल्याही आजारापासून तुमचा बचाव होईल। वय वाढेल तसं आपली स्मरणशक्ती कमी होते, आपला विचारांचा गोंधळ होतो, किंवा अजून लक्षात राहत नाही, किंवा अल्झायमर, पार्किन्सन नावाचे डिसीज आपल्याला व्हायला लागतात। त्यामुळे जर याच्यापासून तुम्हाला बचाव करायचा असेल आणि वाढत्या वयात सुद्धा मेंदूला तुमच्या तरुण ठेवायचा असेल तर अनुलोम विलोम तुम्हाला करावंच लागणार आहे। तिसरा महत्वाचा फायदा आहे आपल्या फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी। फुफ्फुस हा आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे। आपण घेतलेला ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये जातो, फुफ्फुसामध्ये आपल्या रक्ताचं शुद्धीकरण केलं जातं, आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण शरीरातील पेशींना शुद्ध म्हणजेच ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा केला जातो। म्हणून फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणारा हे प्राणायाम आहे। जर तुम्हाला दमा असेल, श्वसन विकार कुठलेही असतील, फुफ्फुस तुमची कमजोर झाली असतील, शरीरामधली रक्तामधली ऑक्सिजनची मात्रा तुमच्या कमी झालेली असेल, तर ती देखील भरून काढण्याची नैसर्गिक क्षमता या प्राणायामाच्या मध्ये आहे। याशिवाय जर तुम्हाला सायनुसायटिस नावाचा आजार खूप दिवसापासून झालेला असेल, किंवा ॲलर्जिक सर्दी किंवा खोकला तुम्हाला वारंवार येत असेल, आणि तुम्हाला झोपेमध्ये घोरण्याचा त्रास होत असेल, तर ह्या देखील समस्या खूप चांगल्या प्रकारे हळूहळू पूर्ण मुळासकट निघून जाण्यासाठी मदत होते।
चौथा महत्वाचा फायदा आहे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी. तुम्ही बघा, मेंदू झालं, फुफ्फुस झालं, आता हृदय, हे तिन्ही व्हायटल ऑर्गन जे आहेत यांना सशक्त आणि मजबूत करण्याची नैसर्गिक ताकद या प्राणायामाच्या मध्ये आहे. जेव्हा तुम्ही हे अनुलोम विलोम नियमितपणे करता तेव्हा तुमच्या हृदयाची कार्यक्षमता कित्येक पटीनं वाढते. हृदयाला ऑक्सिजन चांगल्या प्रकारे पुरवला जातो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये कुठल्याही रक्ताच्या गाठी किंवा ब्लॉकेजेस होण्यापासून बचाव होतो. झाले असतील तर ते दुरुस्त होण्यासाठी देखील खूप चांगली मदत होते. एवढंच नाही तर तुम्हाला जेव्हा उच्च रक्तदाब म्हणजे बीपी जास्त वाढलेला असतो, आपल्याला माहित आहे बीपी वाढण्याचं नेमकं पहिलं कारण महत्वाचं काय आहे? ताणतणाव. जेव्हा टेन्शन वाढतं तेव्हा बीपी वाढलेला असतो. आपण बऱ्याचदा म्हणतो मला लय टेन्शन देऊ नको, माझा बीपी वाढतो. नेमकं हितच हे टेन्शन, हा ताणतणाव मनावरचा आणि शरीरावरचा कमी करण्याची ताकद या प्राणायामाच्या मध्ये आहे. जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम करता तेव्हा तुमचा वाढलेला बीपी देखील खूप चांगल्या प्रकारे हळूहळू नॉर्मल लेवलला, कमी लेवलला होण्यासाठी मदत होते. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम करता तेव्हा तुमच्या शरीरातील ताणतणावाचे स्ट्रेस हार्मोन ते आहेत जे कमी होतात आणि त्याचा परिणाम म्हणून रक्तवाहिन्यांच्या वर आलेला जो दबाव आहे तो शिथिल होतो. रक्तवाहिन्या ऑटोमॅटिकली प्रसरण पावतात, डायलेट होतात आणि तिथून जाणारा रक्तप्रवाह हा कमी दाबाने वाहतो, नॉर्मल आणि नियंत्रित राहतो. पाचवा महत्वाचा फायदा वजन कमी करण्यासाठी आहे. तुम्हाला माहित आहे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारणं हे अत्यंत महत्वाचं असतं. ज्या लोकांचं मेटाबॉलिझम हे स्लो असतं, मंद असतं, त्यांचं वजन काही केल्या कमी होत नाही. नेमकं हे प्राणायाम मेटाबॉलिझम सुधारवतं आणि जेव्हा मेटाबॉलिझम सुधारतं तेव्हा रक्तामध्ये, शरीरामध्ये जास्तीच्या कॅलरीज जमा होत नाहीत आणि तुमचं वजन हळूहळू नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होते आणि तुमचा नैसर्गिक फिटनेस बनून येतो. सहावा महत्वाचा फायदा पचनशक्तीच्या आरोग्यासाठी. जेव्हा तुम्ही नियमितपणे अनुलोम विलोम प्राणायाम करता तेव्हा तुमच्या शरीरातले सगळे जे पाचक अवयव आहेत, लिव्हर असेल, स्वादुपिंड असतील किंवा जठर असेल, आतडी असतील, यांचं आरोग्य चांगलं सुधारतं. आतड्याच्या हालचाली चांगल्या सुधारतात. पाचक रस किंवा पाचक ग्रंथी खूप चांगल्या प्रकारे काम करतात. तुम्ही खाल्लेलं अन्न खूप चांगल्या प्रकारे पचवण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला सतत ऍसिडिटी होत असेल, ब्लोटिंग म्हणजे पोट गच्च होत असेल, गॅसेस होत असतील किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे मलावरोध, खूप दिवसापासून तुमची पोट साफ न होण्याची जी समस्या आहे ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी या प्राणायामामुळे तुम्हाला मदत होणार आहे. सातवा महत्वाचा फायदा त्वचेच्या आरोग्यासाठी. जेव्हा तुम्ही अनुलोम विलोम करता तेव्हा तुमच्या रक्तातील सगळ्या पेशींच्या पर्यंत चांगल्या प्रकारे ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा केला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून त्वचेचं देखील आरोग्य चांगलं राहतं. तुम्हाला जर सतत वारंवार मुरुम फुटकुळे येत असतील, चेहऱ्यावरती काळे डाग, ब्लॅक हेड्स किंवा वांग आलेले असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या असतील किंवा नैसर्गिक ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती नसेल, डलनेस आलेला असेल, काळवंडली असेल तर ह्या सगळ्या देखील नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्याची क्षमता या प्राणायामाच्या मध्ये आहे. हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल, मात्र हे करायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ह्याचा अनुभव घ्याल तेव्हा तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये कळवाल डॉक्टर खरंच आहे. आठवा महत्वाचा फायदा या प्राणायामाच्या मुळे तुमच्या शरीरातील वात, पित्त आणि कफ याचा समतोल राखला जातो. म्हणजे जर वात खूप वाढला असेल, पित्त खूप वाढला असेल किंवा कफ खूप वाढला असेल तर तो नॉर्मलला आणला जातो आणि या तिन्ही मध्येही चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या समतोल राखला जातो. त्यामुळे याच्या संबंधित कुठलेही आजार तुम्हाला होत नाहीत आणि झाले असतील तर ते लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत होते. नववा महत्वाचा फायदा आहे डायबिटीस आजारामध्ये. जर रक्तातील साखर खूप वाढली असेल, उपाशी पोटीची जेवणानंतरची साखर वाढली असेल, HbA1c म्हणजे मागच्या 3 महिन्याचा ऍव्हरेज साखरेचं प्रमाण तुमच्या रक्तातलं वाढलं असेल तर हे देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही हे अनुलोम विलोम करता तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं, तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते, तुमचे स्वादुपिंड, पॅन्क्रियास ग्रंथी खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि स्वादुपिंडाच्या मधून इन्सुलिन खूप चांगल्या प्रकारे स्त्रावलं जातं आणि ते काम देखील व्यवस्थित करतं. एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुमच्या शरीरातला स्ट्रेस, ताणतणाव कमी होतो आणि अभ्यास, विज्ञान असं सांगतं की जेव्हा तुमचा ताणतणाव जास्त वाढतो तेव्हा तुमच्या रक्तातील साखर देखील वाढते. म्हणून बरेच जण म्हणतात डॉक्टर सगळं पथ्य पाणी करतो, गोड अजिबात खात नाही तरी सुद्धा साखर वाढते. त्याच्या मागे महत्वाचं कारण असतं ते म्हणजे तुमचा वाढलेला ताणतणाव. नेमकं हे प्राणायाम ताणतणाव कमी करतं आणि तुमच्या रक्तातील साखरेवर दिवसभरासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी 100% मदत करतं. 10वा महत्वाचा फायदा हल्ली आपण बघतोय डोक्यापासून ते पायापर्यंत कुणाला ना कुणाला कुठल्या तरी वेदना होताना दिसून येतात. मायग्रेन असेल, डोकेदुखी असेल, हाडदुखी असेल, सांधेदुखी असतील, ऑस्टिओआर्थरायटिस किंवा आमवात असेल, संधिवात असेल किंवा संपूर्ण अंग दुखत असेल तर ह्या वेदना देखील नैसर्गिकरित्या कमी करण्याची ताकद या अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आहे. तुम्हाला वाटेल कसं काय शक्य आहे, हे काय पेनकिलर आहे का? हो, हे पेनकिलरच आहे. नैसर्गिक वेदनाशामक असणारं हे प्राणायाम आहे. त्याचं कारण असं की ह्याच्यामुळं बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन खूप
खूप चांगलं होतं. याच्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाचा रक्ताभिसरण सुधारतं. एवढंच नाही तर त्या रक्तातील ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून ऑक्सिजन जेव्हा सगळ्या पेशींना सगळ्या अवयवांना चांगला मिळतो तेव्हा तो अवयव आजारी पडत नाही आणि आजारी असेल तर तो लवकर दुरुस्त होण्यासाठी शास्त्रोक्त मदत होते. हे याच्या मागचं विज्ञान आहे, सायन्स आहे. माऊली तुम्ही फक्त करून बघा. डोकं दुखायला लागले किंवा कुठला सांधा दुखायला, कितीही जुनाट वेदना तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही भागामध्ये असू द्या, 20 ते 30% फरक तुम्हाला 5 मिनिटातच जाणवला पाहिजे. आणि 11वा महत्वाचा फायदा आहे, या प्राणायामाच्या मुळे तुमच्या शरीरातील हॉर्मोनल बॅलन्स खूप चांगल्या प्रकारे राखला जातो. त्यामुळे हार्मोनच्या संबंधित स्त्रियांमध्ये पुरुषांच्या मध्ये जर काही त्रास असतील, पुरुषांमध्ये वंध्यत्व असेल किंवा शरीर संबंधामध्ये काही अडचणीत असेल, स्त्रियांच्या मध्ये मासिक पाळीच्या काही समस्या असतील, मासिक पाळी व्यवस्थित येत नसेल, पीसीओडी सारखा आजार असेल, गर्भधारणा होत नसेल किंवा वय वाढल्यानंतर रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज पाळी बंद होण्याच्या पिरियडमध्ये होणारे जे मानसिक आणि शारीरिक त्रास आहेत ते देखील नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्याची क्षमता या प्राणायामाच्या मध्ये आहे. तर हे झाले 11 शास्त्रोक्त फायदे. आता हे सगळे फायदे जर आपल्याला करून घ्यायचे असतील तर नेमकं कसं, कधी, कुठल्या वेळेला करायचं, करत असताना काय काळजी घ्यायची आणि कोणी नाही करायचं हे आता नीट लक्ष देऊन ऐका. तर मित्र हो, सकाळी उपाशी पोटी किंवा संध्याकाळी उपाशी पोटी म्हणजे जेवण झाल्यानंतर साधारण 3 ते 4 तासांनी तुम्ही हे करू शकता. जर रात्री झोपताना करायचं असेल तर संध्याकाळी तुम्ही 7-8 वाजता जेवण केलं पाहिजे, तरच तुम्हाला याचा चांगला फायदा होऊ शकतो. किती वेळ करायचंय? सुरुवातीला तुम्ही 5 मिनिटापासून सुरू करा. अगोदर कधीच केलं नसेल तर नंतर मग हळूहळू 15 मिनिट 20 मिनिटापर्यंत देखील हे तुम्ही करू शकता. अर्धा तास देखील करू शकता. मात्र तुमच्या शरीराला त्याची सवय लागली पाहिजे, आंघोळही पडलं पाहिजे. आता हे करत असताना नेमकी शास्त्रीय पद्धत कशी आहे? तर अशा पद्धतीनं तुम्ही जमिनीवर मांडी घालून बसा. जर मांडी घालून खाली बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून, बेडवर बसून देखील हे खूप चांगल्या प्रकारे करू शकता. पद्मासनामध्ये बसता येत असेल तर पद्मासनामध्ये बसा, नाहीतर साधं सुखासनामध्ये मांडी घालून साधी बसा. अशा पद्धतीनं ध्यान मुद्रा ठेवा. एक हात अशा प्रकारे बसत असताना तुम्हाला कम्फर्ट वाटलं पाहिजे. तुमच्या पाठीचा कणा सरळ पाहिजे, मान सरळ, नजर समोर पाहिजे, चेहऱ्यावरती आत्मविश्वास, मनामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आणि आता काय करायचंय, दुसऱ्या हाताचा जो अंगठा आहे त्या अंगठ्यानी तुमची जी नाकपुडी आहे एक, ती बंद करायची आहे. अशा पद्धतीनं बंद केल्याच्या नंतर तुमच्या उघड्या नाकपुडीनं हळूहळू श्वास घ्यायचा आहे. किती म्हणेपर्यंत? हा श्वास घेत असताना तुम्ही मनातल्या मनात 10 म्हणलं पाहिजे. 10 म्हणेपर्यंत हळूहळू श्वास घ्यायचा आहे. लांब, जास्त खोल नसावा आणि जास्त वेगवान म्हणजे जास्त फास्ट नसावा, याची आवर्जून काळजी घ्या. मध्यम वेग त्याचा असावा आणि मध्यम खोली त्याची असावी. आणि बघा, आणि त्यानंतर मग मी काय करणार आहे, ज्या नाकपुडीने मी श्वास घेतलाय ती नाकपुडी माझ्या ह्या अंगठीच्या बोटानं बंद करणार आणि जी बंद नाकपुडी होती तिनं मी काय करून देणार, आता घेतलेला श्वास सोडून देणार. अशा पद्धतीची ही प्रक्रिया आहे आणि याची तुम्ही 5, 10, 15, 20 आवर्तनं करू शकता, सायकल करू शकता. मध्ये तुम्हाला ब्रेक घ्यायचा असेल तर ब्रेक देखील घेऊ शकता. नंतर थोड्या वेळ थांबून नॉर्मल श्वास घेऊन तुम्ही हे करू शकता. बघा, मी करून दाखवतो. नाकपुडी बंद केली अंगठ्यानी. आता लांब श्वास घेणार, तोंड बंद असणार आहे. आता ज्या नाकपुडीतून श्वास सोडलाय तिथूनच श्वास घेणार लांब 10 म्हणेपर्यंत. आता बंद करणार आणि विरुद्ध नाकपुडीनं सोडून देणार 10 म्हणेपर्यंत सोडताना. नंतर याच नाकपुडीनं श्वास घेणार. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या शरीरात जास्त उष्णता पण वाढत नाही आणि जास्त थंडी पण वाढत नाही. उष्णता आणि थंडीचा देखील समतोल राखला जातो आणि खूप चांगले फायदे आपल्याला याच्यामुळे व्हायला लागतात. बऱ्याचदा हे करत असताना आपला हात अवघडून जाण्याची शक्यता असते. अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीने देखील हाताला सपोर्ट देऊ शकता आणि तुम्ही करू शकता. बघा,
तर अशा पद्धतीने हे प्राणायाम तुम्ही करायला सुरुवात करा, नक्कीच फायदा होईल. आता याच्यामध्ये काय काळजी घ्यायची, कोणी नाही करायचं. जर सर्दीमुळे तुमचे नाक पूर्णपणे बंद झाला असेल तर अशा वेळेला हे प्राणायाम तुम्हाला करायचं नाही, किंबहुना ते तुम्हाला करताच येणार नाही. जर तुमचा बीपी खूप जास्त वाढलाय म्हणून डॉक्टरांनी सांगितलं असेल, किंवा हृदयविकाराचा तीव्र स्वरूपाचा आजार तुम्हाला असेल, तर हे प्राणायाम तुम्ही करू शकता. पण करत असताना खूप जास्त वेगानं, खूप जास्त खोल श्वास घेऊ नका, किंवा जास्त वेळ तो धरून ठेवू नका. एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची. बाकी सगळं तुम्ही तुमच्या शरीराला सहन होईल अशा पद्धतीनं करू शकता. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. जर अस्थमाचा अटॅक तुम्हाला आलेला असेल, दम खूप लागत असेल, वरचा श्वास वर खालचा खाली राहत असेल, तर अशा वेळी देखील तुम्ही काही दिवस हे प्राणायाम करायचं तुम्ही टाळलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला याचा काही दुष्परिणाम होणार नाही. तर मित्र हो, आजपासून मी सांगितल्याप्रमाणे हे सगळे फायदे फुकटमध्ये करून घेण्यासाठी हे प्राणायाम कोण कोण करायला सुरुवात करणार आहे, आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या प्राणायामाचे शास्त्रोक्त फायदे करून घेता येतील. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगली आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.